नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुमित जैन. रॉयल शेतकरी सुमित जैन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हरभरा पिकाला बायोरिच तयार केलेलं सोडत आहे स्प्रिंकलरच्या सहाय्याने. बघू शकता आपण स्प्रिंकलर, हरभऱ्याला स्प्रिंकलर चालू आहे. फवारणी बी होती वरून आणि ड्रिचिंग बी होती. आपण 8 गण लावलेले आहेत. 2-3 तास झाले आता चालू आहे. सोलरच्या सहाय्याने आपण नळी मोटरला अशी खाली जाऊन मोटरला खाली पंख्याला जोडलेली. पाण्यात दिसत नाही आहे क्लिअर, तर आपल्याला कुठल्या टाकीची STPची गरज नाही आहे. अशी ऑटोमॅटिकली जाते. मोटरला खाली पंख्याला नळी बसू शकता, त्याच्यामुळे कुठलाही खर्च नाही आहे. एकदा नळी बसवली की लाईफ टाईम. 2 ड्रम तयार आहेत आपले. हरभरा पिकामध्ये आपण सोडत आहे. तर आपला हरभरा पीक हे जवळपास 35 ते 40 दिवसात झालेलं आहे. स्प्रिंकलरच्या सहाय्याने आपण सोडतो. अशा पद्धतीने आपलं स्प्रिंकलरचं पाणी चालत आहे, ज्याने आपण बाहेर सोडलेलं आहे. आता 3 तास होऊन गेलेत आपल्या याला. कुठं मोठं पाणी साचत आहे. आपण सोड्याच्या नंतर 15 ते 20 मिनिट 15 मिनटं चालवून देणार आहे. जास्त जर पाणी चाललं तर खाली जमीनमध्ये पास होऊ शकतं. जास्त खोलवर जर गेलं तर मग आपल्या हरभऱ्यासाठी काही उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे आपण 15 मिनटात हे बंद करणार आहे. आणि राहिला विषय, बरेच जणांचे कमेंट आलेले आहे की बायोरिच कसं बनवायचं. तर बायोरिच अशा पद्धतीने बनवले जातं. मित्रांनो, आपण बायोरिच तयार करण्याची पद्धत जाणून घेऊया. 200 लिटर पाणी आहे, 10 ते 15 किलो गावरंगाईचे शेण आहे, 1 लिटर गोमतीर, 2 किलो गूळ किंवा गूळ पावडर 48 तास भिजत ठेवल्याच्या नंतर अशा पद्धतीने ते तयार होते. बुरबुड्या येतात, त्याला जर आपण कान लावलं तर अशा बारीक आवाज येतो. त्याच्यामध्ये बबल्स फुटत आहेत. त्याची एक बायोरिचची बॉटल 250 ml जर घेतली तर 315 रुपयाला बॉटल भेटते. तिथून पुढं 6 महिने कंटिन्यू चालत आहे.